शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मालपाणी लोणसवर युवा समर्थन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून पंजाबचे मंत्री काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू उपस्थित राहणार होते। सगळ्यांचा आवडता चाहता सिद्धू येणार असल्यानं काँग्रेसी आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली। सुरुवातीला या मेळाव्याची पहिली वेळ दुपारची 1 वाजताची, नंतर 3 वाजताची आणि शेवटी 4 वाजताची। क्रिकेटच्या मैदानात तिरकी पाहिलेल्या सिद्धूला ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। अखेर एकदाच सिद्धू साहेबांचं विमान शिर्डीत पोहोचलं आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला। आता सिद्धूजी निवडण्यापर्यंत आल्याची चर्चा कार्यकर्ते एकमेकांमध्ये करत होते, मात्र सिद्धूजी काही संगनमेरात पोहोचेना। तर दुसरीकडे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचं भाषण सुरू होतं। त्यातच सत्यजित भाऊंचा फोन मध्येच वाजला। तो फोन होता सिद्धूजींचा। या फोनमुळे थोरात साहेबांचं आपलं भाषण थांबवावं लागलं आणि मोबाईल फोनवरून सुरू झालं सिद्धू साहेबांचं भाषण। आपल्या सर्वांशी सिद्धूजी जरा बोलतायत। बोलिए सिद्धूजी। जी जी शुरुआत करिए सर। प्यारे दोस्तों, बहुत अफसोस है कि औरंगाबाद में इतना डिले हो गया वहां इलेक्शन का कि मैं आप तक पहुंच नहीं पाया। मेरी बात मानिएगा कि मेरा शरीर क्या हो रहा है, मेरा आत्मा आप सबके बीच में है और मैं आपसे चाहता हूं कि राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनाना है कि कांग्रेस आपको जिताना होगा। और मैं आपको वचन देता हूं कि आने वाले समय में जब जीत होगी तो मैं आपका धन्यवाद करने जरूर आऊंगा। मेरे दोस्तों, मोदी की तरह झूठा वादा नहीं है, सच बांटते रहो। हेलो जी जी सुन रहे हैं। हेलो, आ रही है। सिद्धूजी आपले शिर्डी विमानतळावर आले होते, परंतु त्यांच्या विमानाला ताबडतोब परत उडण्याची सूचना तिथल्या यांनी दिल्यामुळे ते कवठे कमळेश्वरपर्यंत आले आणि कवठे कमळेश्वरवरून त्यांना मागं जावं लागलं। त्यांनी साहेबांशी फोनवर चर्चा केली आणि साहेबांना सांगितलं की मला परत जावं लागणार आहे, कारण त्यांच्या विमानाला 6 वाजता टेक ऑफ करायला शिर्डीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल जे सगळे बघत असतात त्यांनी सूचना केल्यामुळे त्यांना जाण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी आत्ता भाषणामध्ये त्यांचं तुम्हाला ऐकू आलं की नाही मला माहीत नाही, पण मी थोडं जे ऐकत होतो त्यांनी जे सांगितलं ते म्हणजे आपल्याला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, त्यासाठी एक जागा आपल्याला या देशामध्ये महत्त्वाची आहे आणि म्हणून त्याच्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा देखील आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पदरात टाकण्यासाठी आपण काम करा आणि ते झाल्यानंतर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानायला परत एकदा या ठिकाणी संगमनेरला येईल असं त्यांनी आत्ता सांगितलं। तुम्ही ऐकलं असेलच असं मला खात्री वाटते। पर भाषण थोडक्यात संपलं हो, पर भाषणाचे मुद्दे काय होते ते काही समजेना। सत्यजित दादांनी आवाज पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करणार, नेटवर्क प्रॉब्लेम झाला ना। नवजोत सिद्धू यांची सभा ऐनवेळी रद्द झाली आणि काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली। माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आपलं भाषण अर्धवट सोडत सभा सोडून गेले, तर सिद्धूला ऐकण्यासाठी आलेले नागरिक सिद्धू येणार नसल्याचं कळताच घराला जायला निघाले। बरं, सिद्धूजींची गाडी निळवंडच्या पुढे का ढळना, त्याचं कारण काय? व्हिजिबिलिटी अभावी सायंकाळी 6 नंतर शिर्डीच्या विमानतळावरून खासगी विमानाला उड्डाण करणं शक्य नसल्यानं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं। त्यामुळे सिद्धूजींचा ताफा निळवंडे गावच्या हद्दीतून परत शिर्डी विमानतळावर पोहोचला आणि सिद्धूजी सुरतच्या दिशेनं रवाना झाले। सिद्धूजींची फिरकी अनेकदा पाहिली, पण भाषण ऐकायला न भेटल्यानं काँग्रेसी कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला, हे मात्र नक्की।
ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स 1 संगमनेर शिर्डी.